नमस्कार बंधू आणि भगिनींनो, कसे आहात? कशी झाली आपली दिवाळी? अर्थातच मजेतच झाली असेल. ठीक आहे, पण आता नवीन फटाके वाजवायला सुरुवात केली की नाही? करा, अवश्य करा, कारण तुम्ही जागरूक मतदार आहात. 20 तारखेला फटाके लावा, पण त्याचा आवाज 23 तारखेला येईल. अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश आणि अख्खी दुनिया हे गोष्ट पाहिजे. आजच्या ह्या व्हिडिओच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की प्रत्येक वेळी व्हीआयपी वेगळे असतात, पण ह्यावेळी व्हीआयपी तुम्ही आणि मी, आपण जनता व्हीआयपी आहोत आणि कंटिन्युअस फॉर आपण जनता जनार्दन, आपण मायबाप जनताच व्हीआयपी राहणार आहोत. का? याची कारण मी नंतर सांगेन. त्याच्या अगोदर एक छोटीशी कविता माझ्या मित्राने मला पाठवलेली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा मतितार्थ तुमच्या लक्षात येईल असं मी गृहीत धरतो. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केला. मरणारा तर मेलाच, नंतर मारणाराही मेला. पण तो दगड मात्र तिथेच पडलाय. जगाला ओढून सांगतोय की मी किती पराक्रम केला, दोघांचाही जीव घेतला. सावधान सावधान, समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात, एकमेकांची डोकी फोडायला लावतात. नुकसान मात्र आपलेच होते, बर्बाद आपणच होतो आणि दगड मात्र बाजूला होतात. आपला भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि जनतेला स्वतःच्या भविष्यापेक्षा नेत्यांच्या भविष्याची जास्त चिंता आहे. समाजात बदल का घडत नाही? मित्रांनो, समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबामध्ये हिंमत नसते. मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना तर याची गरजच नसते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कविता? खूप छान कविता होती ना? असेलच. माझ्या मित्राने आसामवरून पाठवली होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला या कवितेचा मतितार्थ नक्कीच कळला असेल. तर मित्रांनो, 20 तारखेला आहे मतदान आणि लोकसभाचे जे मतदार होते त्यापेक्षा जवळपास 7 लाखाच्या वर नवीन मतदार आहेत आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या कंपॅरिझन मध्ये. पण हे 7 लाख मतदारच नव्हे तर आपण सर्वजण गेम चेंजर असू शकतो. ह्या इलेक्शनचा गेम चेंजर हे कुठला पक्ष किंवा कुठला मंत्री असेल वा नसेल हे आता मी वक्तव्य नाही करू शकत, पण तुर्तास तुम्ही आणि मी ह्या निवडणुकीचे गेम चेंजर आहेत. कसे? आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, जे नवीन मतदार आहेत तर तुम्हाला काय करायचे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईट वरती जा. त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने एक अफिडेव्हिट अपलोड केलेला आहे. त्या अफिडेव्हिट वरून तुम्ही त्या उमेदवाराचा कंप्लीट बायोडेटा पाहू शकता. त्याचे असेट्स किती आहेत, इन हँड कॅश किती आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती आतापर्यंत फौजदारी खटले किती होते, आता त्याची काय ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या माहिती पडतील. आणि ह्याचा अनालिसिस कधी होईल? जेव्हा त्यांना आयोगाला जमा खर्च दाखवायचा असतो, किती खर्च केला ह्याचं कुठं ना कुठेतरी ताळमेळ बसणं खूप गरजेचं असतो. आणि बऱ्याच वेळा असंही झालेलं असतं की खर्च हा कमी दाखवला असतो किंवा जास्त दाखवला असतो आणि त्यांच्याकडचे असेट्स हे कॉन्ट्राडिक्टरी असतात. ठीक आहे, तर आता आपल्याला हे माहिती नाहीये की आज मला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे, आज XYZ पार्टीमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्य उगवतो, नवीन दिवस येतो, तेव्हा मला हे कळतं की तो उमेदवारच दुसऱ्या पार्टीमध्ये गेला. असं का होतं? काय आपल्या महाराष्ट्राची अवस्था आहे? महाराष्ट्राच्या राजकारणाची काय अवस्था करून ठेवली? मी कुठल्याही पक्षाबद्दल, कुठल्याही उमेदवाराबद्दल, कुठल्याही व्यक्तीबद्दल इथं टीका करायला किंवा कोणालाही साथ द्यायला नाही. मी इथं फक्त तुम्हाला आणि आपल्या सर्वांना जागरूकतेने मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे. प्रत्येक वेळी मी पाहतो 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्या उमेदवाराचा फोन येतो की दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा येतो, दिवाळीचा येतो नाही येत, पण ह्या 15-20 दिवसामध्ये फोनवरती फोन, नमस्कार मी अमुक तमुक ह्या विभागातून उभा आहे, तर तुम्ही 20 तारखेला येऊन मतदान करा. का?
आम्ही तुम्हाला मतदान करू, तुम्ही VIP आहात, प्रोटोकॉल तुम्हाला मिळतील, आणि जेव्हा एखादी ॲम्ब्युलन्स जाते, जेव्हा एखादं अंत्ययात्रा असते, किंवा जेव्हा एखादा मुलगा कॉलेजला जातो, किंवा जेव्हा एक महत्वाची एक्झाम असते, त्यावेळी एखादा मंत्री, आमदार, खासदार येतो म्हणून रोड ब्लॉक केले जातात. एखाद्या मंत्र्याचा, आमदार, खासदाराचा प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला फोन आला की त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा नक्की काय करावं या द्विधावस्थेत जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसिकली मी पुण्याचंच उदाहरण घेतो, कोयता गँग, महिलावरील अत्याचार, त्याच्यानंतर दिवसाढ्या वेळा रिव्हॉल्वर वापरले जातात, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये वाढ झालेली आहे. असं असताना प्रशासनानं नक्की करावं काय? नेहमी एकच उत्तर ऐकायला मिळतं की प्रशासन आपलं काम योग्य पद्धतीने करत आहे, हीच उत्तरं मिळतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळाले ह्या मागच्या 2-3 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा, मी जर मंत्री झालो तर तुमच्यासाठी थोडं झुकतं माप असेल, मला निवडून द्या, मी एवढा निधी आणून देईन. अरे हा निधी आहे कुठला? हा निधी तुमचा, माझा, मायबाप जनतेचा निधी आहे. तुम्ही निधी आणला, कुठून आणला? तुमच्या खिशातून तर नाही घातला ना. हा आमचा सर्वांचा निधी आहे. आणि मग उद्घाटनाला कोण येतं? मोठमोठे मंत्री येतात. जय जवान जय किसान नेहमी म्हणतो. कधी एखाद्या किसानाच्या हाते किंवा एखाद्या सैनिकाच्या हस्ते कुठल्या एखाद्या पुलाचं, एखाद्या रस्त्याचं उद्घाटन झाले का? नाही. ते फक्त लोकप्रतिनिधींनी करायचं, कारण लोकप्रतिनिधींनी तो निधी आणून दिलेला आहे, जणू काही ते त्यांच्या खिशातून आणून दिलेला आहे. का? तुम्ही आम्ही काय करत नाहीये. आपल्याला फक्त हेच माहिती असतं की एखाद्या मंत्र्याबरोबर जाऊन सेल्फी घ्यायचा, सदिच्छा भेट, फुलं द्यायची. कधी मंत्री येऊन तुमची सदिच्छा भेट घेतली आहे का? हा, येतात ना, इलेक्शनच्या वेळी येतात, पावली येतात, नमस्कार करतात. नमस्कार, हा हे आमचं चिन्हाने आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ, आम्ही एवढ्या कोट्यावधीची भाषा केली जाते. कोट्यावधीने ह्या मंत्र्याने एवढा निधी आणला, ह्या मंत्र्याने एवढे. ते फक्त कधी प्रचाराच्या वेळीच आम्हाला कानाला ऐकायला मिळतं. तोपर्यंत आम्हाला हे माहितीच पडत नाही. हा निधी हा कुठल्या मंत्र्याचा नाही, हा निधी हा तुमचा आणि माझा निधी आहे. त्याच्यामुळं जो मंत्री म्हणतो मी म्हणजे अहंकार भाषेने बोलणाऱ्या मंत्र्याला असं बोलण्याचा अधिकारच नाही की हा माझा निधी ते आहे की मी आणलेला आहे. हा निधी हा जनतेचा निधी आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा. 15 ते 20 दिवस अजून तुमच्या जवळ आहेत. शांत डोक्याने विचार करा. निधी कोणता, कुठून येतो, तुम्हाला कधी कोणती योजना दिली जाते, ही योजना दूरगामी आहे किंवा नाही, किंवा ह्या योजनेचे इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावरती, आपल्या भारतावरती काय होणार आहे. रुपयाची घसरण दिवसेंदिवस चालली आहे. तुम्ही कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत की नाही? हा, दिल्या पाहिजेत. तुम्ही तात्पुरत्या समाधानाची कशाला अपेक्षा करता? तात्पुरत्या समाधानाची अपेक्षा करू नका. तुमच्या पोराबाळांच्या भविष्याची चिंता करा. रोजगारांच्या संधी तुम्ही नेहमी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आणि त्याची सिक्युरिटी सुद्धा तुम्ही महत्वाची मेंटेन केली पाहिजे. त्याचबरोबर मंत्र्यांना जो आपण VIP ट्रीटमेंट देतो, द्या. तो त्यांचा प्रोटोकॉल आहे, ते त्यांची लोकप्रतिनिधी आहे. पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारा, हेच मंत्री तुम्हाला किती वेळा VIP ट्रीटमेंट देतात का? देत असतील हाताच्या बोट्यावरती मोजण्या इतपत. मी सर्वांना या ठिकाणी गवासगर खडे रगडले जातात, मी सर्वांना ब्लेम नाही करत. आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला खूप चांगले राजकीय नेते गेलेले आहेत. आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची राजकीय पातळी पाहिली तर खूप चांगली होती आणि आहे. अजूनही असे बरेच नेते आहेत की कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही. त्यांचं भांडण हे पर्सनल नसतं, त्यांचं भांडण हे मुद्देसूद असतं, त्यांचं भांडण हे समाजासाठी असतं, त्यांचं भांडण हे सर्वांच्या प्रगतीसाठी असतं. पण अजूनही असेही काही मंत्री आहेत की जे व्यक्तिगत टीका करतात, आणि व्यक्तिगत टीका करताना त्यांची जीभ घसरली जाते. आणि जीभ घसरल्यानंतर मी ऐकलं होतं, जीभ घसरली. अरे, जीभ घसरणे एवढं सहजासहजी, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही बोलल्यानंतर माफी मागण्याऐवजी बोलण्या अगोदरच विचार करून बोला ना. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तुम्हाला एका विश्वासाने निवडून दिलेलं आहे, मग हे जीभ घसरायची नंतर माफी मागायचं काय गरज काय आहे? असे लोकप्रतिनिधी नको आहेत आम्हाला. नाही नाही नाही, शक्य नाही, जमणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं? का? जर नियम आणि कायदा सर्वांना एकच असेल, तो प्रत्येकाला का नाही? जोपर्यंत तुम्ही अपोजिशन मध्ये असता तोपर्यंत तुम्ही सांगता नाही नाही नाही, आणि ज्या दिवशी तुमची हात मिळवणी होते त्या दिवशी कुठे गेले नियम? धाब्यावर बसवले का? आणि मग
प्रश्न येतो तुमच्या आणि माझ्या मताला काय किंमत दिली या लोकांनी, काय किंमत दिली. आणि म्हणून लोकसभेचं जिवंत उदाहरण आहे. ह्या लोकसभेला काय घडलं, कारण तुम्ही आणि मी आणि माझ्यासारखे हजारो लाखो जे आहेत मतदार ते जागे झालेत. आणि या विधानसभेला सुद्धा माझी अपेक्षा आहे, मी माझा निधी झुकत माप असे बोलणारे लोक नाही नाही नाही. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आपला नेता कसा असावा हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. आपला नेता हा आपला लाडका असावा. डोंट वरी, लाडकी बहीण योजनेबद्दल मी बोलणार नाही, बोले काही वेळानंतर. लाडका नेता कसा असतो, लाडक्या नेत्यामध्ये अहंकार किंवा मीपणा हा कधीच नसतो. तो तुमच्या प्रत्येक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित असतो. जेवढं शक्य होईल तेवढे तो आपली हजेरी दाखवतो आणि जनमानसामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये पंक्तीला पंगत लावून बसणारा असावा. असं नाही की व्हीआयपी म्हणून त्याला बेंच दिलेला आहे, तिथं ताट नेलेला आहे आणि त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि गावातले गल्लीतले जे पुढारी नामवंत लोक त्याच्या आसपास नाही. गरीबातल्या गरीब व्यक्ती जवळ जाऊन त्याने बसायला पाहिजे, बोलायला पाहिजे, त्याच्या ज्या अडचणी ते ऐकून घेतल्या पाहिजेत, समजून घ्यायला पाहिजे, ना की पुढाऱ्यांच्या बरोबर जीवनाचा आस्वाद घेतला पाहिजे. लग्न असोत, कोणाचं मैत असोत किंवा कोणाचा सत्कार असोत, प्रत्येक कार्यक्रमाला त्याने हजेरी लावण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. ठीक आहे. तसेच निधी हा मी आणला, मी हे केलं असं नसावं. का, संगमरवरी दगडावरती उद्घाटन जेव्हा होतं तेव्हा त्या उद्घाटनामध्ये संगमरवरी दगडावरती नाव लिहिलं जातं, कोणाचं, लोकप्रतिनिधीचं. त्या ठिकाणी आपला हा नेता असा म्हणणार असावा, नाही ह्या शेतकरीकडून, हा सुजान शेतकरी आहे, हा आधुनिक शेतकरी आहे, ह्याचं नाव इथं पाहिजे, ह्याच्या हस्तेच उद्घाटन असं का म्हणत नाही. का तो मनाचा मोठेपणा दाखवत नाही, त्याच्याजवळ काय कमी असते. लोकप्रतिनिधी आहे ना, तुम्ही आम्ही निवडून दिलेले, आपण त्यांची इज्जत करू, ते आपली इज्जत करतात का. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा नेता कुठल्याही पक्षाचा निवडा. मी म्हणत नाही ह्या पक्षाचा तो पक्ष, कोणत्याही पक्षाचा निवडा, पण हा नेता निवडताना तुम्हाला खूप विचारांती निर्णय घ्यावा लागेल. अजूनही तुमच्याकडे 15 दिवस आहेत. तुमचा नेता हा निष्ठावंत असावा, त्याला गरिबीची जाणीव असावी, त्याला श्रीमंतीचा माज नसावा, त्याच्या भाषेमध्ये अहंकार नसावा, त्याची जीभ कधीही घसरणारी नसावी. हा एखाद्या वेळी मान्य करतो, पण मी हे केलीच नाही आणि जबरदस्तीने माफी मागायची अशी गोष्टी करणारा तो नेता नसावा. जर चूक केली निधड्या छातीने माफी मागणारा नेता असावा. तो सर्वांची, जे मायबाप जनतेची माफी मागणारा असावा. असं नाही की मी हे केलंच नाही किंवा सार्वासार्विक उत्तर किंवा पक्षश्रेष्ठींना त्यांना झाकून ठेवण्याची अशी उत्तरं नसावा. कोणत्याही पक्षाचा नेता असेल, पक्षश्रेष्ठींनी कधी सुद्धा त्याला चुकीला चूकच म्हणणारे पाहिजे. चुकीवरती अंतरून पांघरून घालणारा हा नसावा. चूक सावरण्याचा प्रयत्न करणारा नेता नसावा किंवा पक्षश्रेष्ठही नसावे. पुढचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. प्रत्येक शासन येतं, आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, आम्ही वीज बिल माफ केलं. अरे पण हे का, ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही निधी द्या. तो निधी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं बँकाकडून देता येतो किंवा बाकी इतर मार्गाने देता येतो, पण अशी वेळच का येऊन देता की शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होईल. अरे जीव गेल्यानंतर एखादी योजना आणण्या अगोदर तुम्ही अगोदरची योजना आणा ना. कशाला एखाद्या जीव जायची वाट पाहता. आम्ही वीज बिल माफ केलं. अरे वीज बिल माफ करायला तुम्ही त्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी उपाययोजना का करून देत नाही. सोलर पंप लावून द्या, त्याचं घ्या. शासनाने अशी भूमिका ठेवूयात की शासन स्वखर्चाने सोलर पंप लावून देईल, ती वीज तुम्हाला वापरायला मिळेल, त्या शेतकऱ्याचं सुद्धा काम होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही मोठमोठ्या फाईल, मोठमोठी आश्वासनं, मोठमोठी लिखित विधानं, पेपरला मोठमोठे हेडिंग, या शासनाने ही कर्जमाफी केली. कशासाठी. ह्या गोष्टी होण्या अगोदर शासनाने, प्रशासनाने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचे आहेत. अभिनंदन. मी आता आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, त्या योजनेचा खूप फायदा होतोय. ज्यांना गरज आहे त्यांना खूप फायदा होतोय. पण हा कधी प्रश्न आपण विचारात घेतला का, ही लाडकी बहीण योजना आता रिसेंटलीच का आली, माग 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षापासून का नाही आली. त्यावेळी कोणाच्या डोक्याचा प्रश्न आला किंवा नाही आला, आणि आला असेल तर ह्याची ऍक्शन का झाली नाही. 1500 रुपये तुम्ही देता. तुम्हाला माहितीये महागाई 1000-1100 रुपये सिलेंडर, लाईट बिल 1000-1100 रुपये, कुठं गेले तुमचे 1500 रुपये. का तुम्ही महिलांना शाश्वत रोजगार हमी योजना देत नाही, त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देत नाही का. म्हणजे
प्रत्येक गोष्टीवरती शांत डोक्याने बारकाईने विचार करा. तुमच्या भविष्याचा, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. आणि हा विचार करायला तुम्हाला अजूनही 15 दिवस आहेत. आणि फक्त हे लक्षात ठेवा, मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी कोणत्याही पक्षाला दुजोरा देणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला टीका करणार नाही. मी फक्त आम्हाला जागृत करायला येतात. तर बंधू आणि भगिनींनो, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये सगळ्याच गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. मी सांगू इच्छितो, गुन्हेगारी वाढत चालली आहे, महिलांच्या वरती अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे, आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढत चालली आणि महागाईने तर अक्षरशः कहर केलेला आहे. मित्रांनो, या सर्वांना नियंत्रण आणायचं असेल तर तुम्ही आणि मी आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे. नाही तर पुढचे 50 वर्ष, 5 वर्ष इंटू 10 टाइम 50 इयर्स आपल्या पुढच्या पिढीला काय सोसायला गेला विचार करा. मी म्हणत नाही तुम्ही ह्या पक्षाला त्या पक्षाला या उमेदवारांमध्ये, तुम्ही तुमच्या नेत्याला, कोणताही नेता असेल कोणत्याही पक्षाचा असेल, पण जो नेता हा सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी, सर्वांच्या ग्रोथसाठी प्रयत्न करणारा आहे, ज्याच्यामध्ये अहंकार नाहीये, ज्याच्यामध्ये सत्तेचा माज नाहीये, अशा नेत्याला तुम्ही निवडून द्या. अशा नेत्याला तुम्ही उमेदवार म्हणून निवडून द्या आणि तुम्ही तुमच्या मताला योग्य किंमत द्या. मला विश्वास आहे आपण 20 तारखेला सर्वजण 100% मतदान करण्याचा प्रयत्न करूयात. इव्हन किंबहुना केलंच पाहिजे. आपलं प्रत्येकाचं मत हे खूप मौल्यवान आहे, याची जाणीव आपल्याला तर आहेच, पण ह्याचं मूल्य ह्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्वाला कळलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की आपण 20 तारखेला न चुकता सर्वांना घेऊन आपल्या योग्य उमेदवाराला मत देऊया आणि आपल्या भविष्याची नांदी 20 तारखेपासूनच चालू करूया, की जेणेकरून आपण, आपला परिवार, आपलं गाव, आपलं जिल्हा, आपलं राज्य आणि देश सुरक्षित लोकांच्या हातात असेल आणि हीच लोक आपली सुरक्षा करतील. आणि जय जवान जय किसान हा नारा हा कायमस्वरूपी आपण असाच ठेवूया आणि आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सर्वजण प्रयत्न करूया. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश हा कोणत्याही राजकीय पक्षाला टीकेचं साधन, कोणावरती वैयक्तिक टीका किंवा कोणाची राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक भावना दुखवण्याचा हा मुळीच नाहीये. हा व्हिडिओ हा फक्त मतदारांमध्ये जागरूकता आणणं आणि मतदारांना आपला हक्काचा योग्य उमेदवार योग्य त्या ठिकाणी नेण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा त्याला मदत करणं यासाठी बनवलेलं आहे. तरी सुद्धा जर उगाने जर माझ्याकडून जर कोणाच्या राजकीय, वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक कोणत्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा हेतू आणि उद्देश अतिशय साफ आहे, क्लिअर आहे, विजनरी आहे की मतदारांनो जागरूक व्हा, 100% मतदान करा. कारण आत्ता जर हुकला तर भविष्यात तुम्ही हुकाल आणि तुमच्यावरती पश्चातापाची वेळ येईल. आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाने, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी व्हिडिओ पाहताना कोणत्याही प्रकारे आपल्यावरती किंवा आपल्याबद्दल बोलले गेलेल्या गोष्टी आहेत किंवा गैरसमज असा कृपया करून घेऊ नका. एक सुजाण नागरिक आणि एक माजी सैनिक नात्याने माझी जबाबदारी आहे आणि एका प्रकारे कर्तव्य सुद्धा आहे माझ्या मित्रांना, बंधू भगिनींना जे की अजूनही अंधारात आहेत त्यांना जागरूक करणं. तर पुनश्च मी दिलगिरी व्यक्त करतो जर माझ्याकडून काही शब्द किंवा कुठल्या भावना कोणाच्या दुखावल्या असतील, मला माफ करा. आणि सर्वांनी मिळून, सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी, सर्व पक्षांच्या, सर्व नागरिकांनी 20 तारखेला सर्वांनी एकत्र येऊन आपण मतदान करूया आणि ह्या लोकशाहीला सपोर्ट देऊया आणि भक्कम करूया हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.